नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एआयच्या युगातही जिवंत आहे इतिहासाचा श्वास. दाजीपुरात इंटरनॅशनल जावा डेने जपला व्हिंटेजचा वारसा खास. जुन्या आठवणी, ऐतिहासिक दुचाकींचा दमदार आवाज आणि व्हिंटेज संस्कृतीचा अभिमान अनुभवण्याची संधी दाजीपूरच्या निसर्गरम्य परिसरात लाभली. फ्रीडम रायडर्स प्रोच्या वतीनं जागतिक स्तरावर साजरा होणारा इंटरनॅशनल जावा डे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, शिरोळ, कुरुंदवाड, कनवाड, हसूर, घालवाड, नांदणीसह विविध भागातून आलेल्या जावा, एसडी आणि राजदूत या ऐतिहासिक दुचाकींनी दाजीपूरच्या घाट रस्त्यांवर दिमागदार उपस्थिती लावत जुन्या सुवर्ण काळाच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक व्हिंटेज राईडने झाली. हिरव्यागार जंगलातून आणि वळणावळणाच्या घाट रस्त्यांवरून निघालेल्या या राईडने पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर सर्व सदस्यांनी एकत्रित येत इंटरनॅशनल जावा डे निमित्त केक कापून हा दिवस साजरा केला. यावेळी उपस्थित प्रत्येक सदस्याने जावा ही केवळ मोटरसायकल नसून ती इतिहास, संस्कृती आणि जपणूक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भावनिक नात्यांचे प्रतीक असल्याचे सांगितले. कार्यक्रमातील सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले अमृतराव सुतार. वयाच्या 74व्या वर्षीही त्यांनी तब्बल 48 वर्षापासून जपलेली आणि वापरत असलेली जावा मोटरसायकल आजही त्याच उत्साहाने चालवित असल्याचे सांगितले. त्यांच्या जोशाने आणि अनुभवाने उपस्थित तरुणांना प्रेरणा मिळाली. वय वाढते पण आवड आणि जिद्द कधीच वृद्ध होत नाही याची प्रचिती त्यांच्या व्यक्तिमत्वातून आली. अमृतराव सुतार यांनी आपल्या आठवणी सांगताना नमूद केलं की त्या काळात आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. जावा मोटरसायकल खरेदी करणं हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न होते. मात्र त्यांनी काबाड कष्ट करून पै साठवत ही मोटरसायकल विकत घेतली आणि गेली अनेक दशके ती अत्यंत जतन करून ठेवली आहे. त्यांचा हा प्रवास मेहनत, चिकाटी आणि जपणुकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक जावा आणि एसडी मोटरसायकलींचे वय 50 ते 60 वर्षाहून अधिक असल्याचे पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. आधुनिक दुचाकी काही वर्षातच मोठ्या दुरुस्तीकडे वळतात. मात्र अर्धशतकाहून अधिक जुनी असलेली ही वाहने आजही उत्तम स्थितीत रस्त्यावर धावत असल्याने त्या काळातील अभियांत्रिकीची गुणवत्ता अधोरेखित झाली. जावा या मोटरसायकल ब्रँडची स्थापना सन 1929 मध्ये झेकोस्लोव्हाकिया येथे झाली. भारतात आयडियल जावा इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत 1960च्या दशकात जावा मोटरसायकलीचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर एसडी या नावानेही अनेक लोकप्रिय मॉडेल्स भारतीय बाजारात दाखल झाली. दमदार इंजन, मजबूत बांधणी, वैशिष्ट्यपूर्ण डबल सायलेन्सरचा आवाज, विश्वासार्ह कामगिरी आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता यामुळे जावा आणि एसडीने भारतीय तरुणांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. आजही व्हिंटेज दुचाकीप्रेमींसाठी जावा ही केवळ मोटरसायकल नसून एक जिवंत इतिहास आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरातील जावा एसडी प्रेमी इंटरनॅशनल जावा डे उत्साहात साजरा करतात. या दिवसाचा मुख्य उद्देश जावा एसडीच्या समृद्ध इतिहासाचे संवर्धन करणे, व्हिंटेज मोटरसायकलींचे जतन करणे आणि नव्या पिढीला या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे हा आहे. विविध देशांमध्ये या निमित्ताने राईड, प्रदर्शन, अनुभव कथन आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. जावा आणि एसडी मोटरसायकलींची काही वैशिष्ट्ये आजही त्यांना वेगळे स्थान मिळवून देतात. सुमारे 250 सीसीचे दमदार इंजन, वैशिष्ट्यपूर्ण डबल सायलेन्सर, मजबूत लोखंडी फ्रेम, पॉइंट इग्निशन प्रणाली, उत्कृष्ट टॉर्क, साधी पण टिकाऊ यांत्रिक रचना आणि सहज दुरुस्ती करता येण्याची सुविधा यामुळे या मोटरसायकली आजही व्हिंटेज प्रेमींच्या पसंतीस उतरतात. फ्रीडम रायडर्स प्रोचे संस्थापक प्रसाद शिंदे सांगली यांनी सांगितलं की आपल्या वडिलांनी आणि आजोबांनी वापरलेल्या ऐतिहासिक मोटरसायकली जतन करून
पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या समूहाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी इतिहास, संस्कार, विश्वास आणि जुन्या नात्यांची ऊब कायम ठेवणे हेच या उपक्रमामागचे खरे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केलं. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, आधुनिक स्पोर्ट्स बाईक्स आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात अनेक जण इतिहास विसरत चालले आहेत. मात्र फ्रीडम रायडर्स प्रोचे सदस्य आपल्या व्हिंटेज मोटरसायकलींच्या माध्यमातून जुन्या काळाचा वारसा जिवंत ठेवत आहेत. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते, पण इतिहास, संस्कार आणि आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. राईड दरम्यान सर्व सदस्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केलं. मोटरसायकलींची क्षमता अधिक असली तरी संपूर्ण प्रवास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या सुरक्षित वेग मर्यादेत पूर्ण करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण राईड शिस्तबद्ध, सुरक्षित आणि अपघातमुक्त पार पडली. या समूहाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 5 ते 6 अनुभवी मिस्त्री या समूहात सक्रिय आहेत. जावा आणि SD मोटरसायकलींच्या दुरुस्तीपासून संपूर्ण पुनर्बांधणीपर्यंतचे कौशल्य त्यांच्याकडे असून व्हिंटेज मोटरसायकल ही आजही सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. उपस्थित मान्यवर व सदस्य सुधीर गावडे, प्रथमेश कल्याणकर, अविनाश लखे, सागर मोरे, उदय बेंद्रे, कौशिक सांगले, सतीश माळी, जयदीप पाटील, भरत चव्हाण, हर्षद काटकर, पंडित हेगडे, प्रसाद शिंदे, ओंकार मगदूम, वैभव माने, कपिल सुतार, राहुल पोवार, सलमान शेख, निकेतन संगोराम, शाहीर कारकामिल बाबा इनामदार, प्रशांत कांबळे, अविनाश थोरात, जहूर मिस्त्री, अमृतराव सुतार तसेच परिसरातील जावा, SD व व्हिंटेज दुचाकी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.